नागपुर शहर के पांचपावली पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर एक तड़ीपार आरोपी को गिरफ्तार किया है। यह आरोपी पुलिस उपायुक्त परिमंडल 3 नागपुर द्वारा जारी हदपारी आदेश 7/2024 का उल्लंघन करते हुए बिना किसी कानूनी अनुमति के शहर में घुस आया था। पुलिस पूछताछ में आरोपी ने कोई अनुमति नहीं होने की बात कबूल ली। इस पर आईपीसी की धारा 142 के अंतर्गत मामला दर्ज किया गया। आरोपी को पांचपावली पुलिस थाने की टीम ने पकड़ा और जेएमएफसी प्रथम श्रेणी न्यायालय नागपुर में पेश होने का नोटिस देकर रिहा कर दिया। इस कार्रवाई को पुलिस आयुक्त, सहायक पुलिस आयुक्त, लकड़गंज विभाग एवं अन्य वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में अंजाम दिया गया। बरोबर आहे। काल रात्री डीबी पथकाने पेट्रोलिंग करत जात असताना एक इसम संशयितरित्या फिरताना आढळून आला। त्याचं नाव सूरज उर्फ चिंदी सीताराम हेडाऊ राहणार मिलिंद नगर झोपडपट्टी कलकत्ता लाईन पाचपावली। हा साधारण 1 वर्षापासून पोलीस स्टेशन पाचपावली तर्फे नागपूर सिटी आणि ग्रामीणमधून सुद्धा हद्दपार करण्यात आला होता। तर साधारण तुमसर भंडारा येथे हद्दपार करण्यात आलं होतं 1 वर्षापासून। मात्र तो रात्री संशयितरित्या आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन पुढची कारवाई करत आहे। याच्या पूर्वीसुद्धा याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। शरीरावरीलचे गुन्हे भरपूर आहेत त्याच्यावर। 307 असू दे, 425चे, 326चे भरपूर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर। हा सध्या तुमसर भंडारा येथे हद्दपार करण्यात आला होता। 1 वर्षापासून त्याचं हद्दपार चालू होतं। आता सध्या रात्री पेट्रोलिंगला डीबी पथक आणि माननीय वपोनी साहेबांच्या आदेशाने नाईट पेट्रोलिंग करत जात असताना मिलिंद नगरची कलकत्ता लाईन आहे त्या ठिकाणी तो आढळून आला। त्याप्रमाणे डीबी पथकाने योग्य कारवाई करून ताब्यात घेतलेला आहे। माननीय वपोनी साहेबांच्या आदेशाने रात्री डीबी पथकाचे पोलीस हवालदार राजेश कोकाटे, त्याचप्रमाणे पवन भटकर, त्याचबरोबर त्याचे ओमप्रकाश बुर्डे, शंकर आडगे आणि मनोज हे कारवाईमध्ये सहभागी होते। आरोपीचं पूर्ण नाव सूरज उर्फ चिंदी सीताराम हेडाऊ, तो मिलिंद नगर झोपडपट्टी कलकत्ता लाईन पाचपावली इथे सध्याचा राहणार आहे।